संजय राऊत जयकुमार गोरेंना फक्त वेडे म्हणाले. मी तर लिंगपिसाट म्हणतो. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घणाघाती टीका. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात केलेल्या शिवराळ टीकेवरून सोलापुरातील राजकारण तापलेलं आहे. राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि भाजपने ठिकठिकाणी निषेध नोंदवल्यानंतर आता ठाकरे गटाचे शिवसैनिक संजय राऊत यांच्या समर्थनासाठी थेट रस्त्यावर उतरलेले आहेत. ज्या 4 हुतात्मा चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी राऊतांचा पुतळा दहन केला, त्याच ठिकाणी शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. मात्र या आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांची जयकुमार गोरेंवर टीका करताना जीभ घसरली. संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिलेल्या शिवीचे समर्थन करताना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी म्हटले, जिथे भाजपला कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला त्या ठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडत आणि राऊतसाहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. पालकमंत्र्यांना आमचा इशारा आहे. संजय राऊत आमचे नेते आहेत. तुम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या देखील नादाला लागू नका. बालाजी सरोवर हॉटेलमध्ये बसून तुम्ही काय धंदे करतात, सोलापुरात काय लफडे करतात, आरक्षित जागा विकून हजारो कोटी कमवायचे हे धंदे बंद करा, अन्यथा सोलापूर बंद करून तुमच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करू. राऊत साहेब जे काय बोलले ती महाराष्ट्राची भाषा आहे, त्यात वेगळं काय नाही. संजय राऊत फक्त वेडे म्हणालेत. मी तुम्हाला जयकुमार गोरेंना लिंगपिसाट म्हणतो. आता या वक्तव्यावर जयकुमार गोरे यांचे समर्थक काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान जयकुमार गोरेंच्या विरोधात आणि संजय राऊत यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.